स्वातीबाई गो पाचरणा लावावे आले दोनोरे तेजस्वी बायला आले दोनावी पदबोटा करना रंगो कोरे आले देसा करना रंगो कोरे आले देसा माझ्या इथे बघा जा काम करा. हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपला पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे संडे आणि आज आपण चाललो आहोत उरण साईडला करंजला, कारण तिकडे आहेत भावाच्या मुलीच्या हळदी आहेत. आता निघूया थोडा, खूप उशीर झालाय, 9 वाजले इथेच. चला आता गाईज निघालोय आम्ही, स्वाती आणि मी चाललोय, 2 जण चाललोय, कारण की भरपूर लांब आहे, उरण साईडला जायचंय. पण ॲक्टिव्हा घेऊन चाललोय. त्याला 1 तास, 1 तासला लागेल पोचायला तिथे. सावकाश जायला लागेल, कारण की साडी. आम्ही पोचलो आता उरणपर्यंत. 1 तास झाला बरोबर. पेट्रोल थोडं कमी होता म्हणून भरून घेतलं आहे. आता जाऊया पुढे, पुढचा प्रवास चालू. कॅमेरा हलतोय, तिथे दांडी पण हलते. ती सफेद दांडी झाली, पिवळी नाही. आता आली पिवळी ते हलते. आपण पोचलो आता करंजला हळदीला. आणि आपल्या इथं आत्या पण भेटली. घर तिथंच बांधलंय का दुसरीकडे बांधलंय घर? आपला जुना घर होता त्या तिथंच बांधलाय. रिपेअर केला का तो? रिपेअर केला तो?
तू अर्धा मग तुम्हाला बोलते काय का दिवशी इकडे घ्या योग्या रात्री काय ठेवलं पैसा काढून ठेवा खिशात सुट्ट गीताताई येतं की नाही बघायला येतं बघा गीताताई येतं की नाही गीताताई गीता येतोय आता या जावं हा तिने पण तिकडे बांधलं ना घर बांधलं झालंच नाही बघायला गेलतो जलतात बेस झालं स्वतःच नाही कधी जलतात आता ते लग्न होतं ना तिकडे भारत नाही बांधलंय त्यांचा हा वरतं ते याचा नरेशच्या पोराचा लग्न होतं ते तिकडेच होतं ना वरती हो तेव्हा गेलतो तो जलतात स्वातीबाई गो पाचरणा लावावे आले दोनोरे तेजस्वी बायला आले दोनावी एक मिनिट फोटो काढतो महाकाली पदबोटा करला रंगो कोरे आले देसा करला रंगो कोरे आले देसा काय गोष्टी बघा ते तुला काढणं बघायला काय बघा लावले आपण गेलो निघून आणशी तुला कुणाला वाटलं इथे माझ्या इथे बघा जरा दोघं एक काम करा ना तर काय कालचा ब्लॉग काही एंड करायला भेटलाच नाही कारण की आम्ही दुपारच्याच निघालो 3:30 वाजता वस्तीला राहिलो असतो लग्नाला पण लग्न आहे संध्याकाळी 6 वाजता आज मंडे आज आहे आपल्याला जमलं नसतं म्हणून आपण हळद लावली हायर पाकिट दिला जेवलं वगैरे नंतर निघालो मग 3:15-4 वाजता 3:30-3:30 निघालो आम्ही तिथून तर येताना पण रस्ते वगैरे मस्त बनवलेत JNPT वरून उरण मार्गे काय वाटलं नाही गाडी चालवताना फक्त काय थोडा दमलो होतो उन्हात गाडी चालवून मग नंतर काय शूट वगैरे केलंच नाही तिथून डायरेक्ट मग कळव्याला गेलो
कलव्याला थोडा बसायचा हे होता, ते वारलं होतं तिथून मग कलव्याला गेलो, कलव्यातून राबोडीत गेलो, राबोडीतून मग परत मम्मीकडे गेलो, तिथून मग मामाकडे गेलो, बाई मामाकडे, त्यांच्या आई वारल्या होत्या तिकडे जरा बसायला गेलो होतो. तिथून मग रात्री मग घरी आलो 10:30 वाजता. जाम दमलो होतो, ब्लॉग काही एडिट केलाच नाही, डायरेक्ट झोपलो. आज आहे दुसरा दिवस, उजाडलाय. फुलं वगैरे आणलेत, हार वगैरे झालेत बनवून, जस्ट आता जेवलोय. तर तेवढा होता तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला, कारण की करंजाला गल्लीमध्येच होतं ते, कारण का करंजाला जागा कमी होती हळदीसाठी, जास्त काय शूट करायला भेटलंच नाही मला तिथे. जेवढं होतं तेवढं दाखवलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट नाही, सॉरी, आता दुपार झालेली आहे. बाय बाय.